नमस्कार. आज मी मच्छीची आमटी बनवणार आहे मसाला वाटून. तर सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने मी मच्छीची आमटी बनवणार आहे. तर मी अर्धा किलो मच्छी आणलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लागणारे साहित्य: टॅमॅटो चिरून मिक्सरमध्ये घातलेलं आहे, त्याचबरोबर कोथिंबीर, 2 इंच आले ते तुकडे करून घेतलेले आहेत, जिरे आणि ओलं खोबरं, आणि त्याच्यानंतर आपण लसूणच्या 10-12 पाकळ्या असे ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. तुमच्या घरामध्ये लाल मिरची असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाटून घेऊ शकता, नसेल तर तुम्ही तिखट पावडर घालून वाटून घेऊ शकता. तर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे तिखट पावडर घालणार आहे. 2 चमचे तिखट पावडर घालून मी हे वाटून घेतलेलं आहे. तर चला तर आता फोडणीसाठी आपण तयारी करूया. गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंसंच कांदा आपण घालूया. कांदा मस्तपैकी लालसर भाजून घ्यायचा आहे. मच्छीच्या आमटीमध्ये गरम मसाला घालायचा नाही, वल्ला मसाला घालूनच करायचं असतं. तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी हळद घालणार आहे. मच्छीला मीठ लावून ठेवलेले होते, तर आपण चवीपुरतीच मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण हा मसाला वाटलेला आहे तो तेलामध्ये सोडायचा आहे. चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. मसाला चांगलं भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण कोकम 4-5 घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आहे. मसाला भाजल्यानंतर आपण गरम पाणी करून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये मी घातलेले आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. हे उकळल्यानंतर एक एक ह्याच्यामध्ये मासे सोडायचे आहे. चांगले 2-3 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर आपल्या माशाची आमटी तयार होतो. एकदा ट्राय करून बघा
आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये लिहून काढा. आणि अशी माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर ही आमटी पूर्णपणे झालेली आहे. 1-2 मिनटात होईल.